जालन्यात रूपामाल इथं शांतता कमिटीची बैठक संपन्न. शिवजयंती चांगल्या पद्धतीनं साजरी करावी. जिल्हा अधीक्षक अजय कुमार बन्सल. आज दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात रूपा मॉल इथं शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप साबळे, महानगरपालिकेतील अधिकारी, शिवजयंतीचे अध्यक्ष सुभाष देवीदास, विश्वंभर तिरुके, स्वागत अध्यक्ष अरविंद देशमुख, किशोर मरकड, अशोक पडूळ आदींची या बैठकीला उपस्थिती होती. शिवजयंती चांगल्या पद्धतीनं साजरी करावी. 2 बॉक्स लावून कमी आवाजात डीजे लावावा. न्यायालयाचं पालन करावे असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी केलं. नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये. कोण गुन्हेगार आहे आणि कोण चांगला आहे हे कळत नाही. त्यासाठी विनाकारण नागरिकांनी रात्रीच्या वेळी बाहेर फिरू नये असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि रमजानचा पवित्र महिना जो 19 तारीखपासून सुरू होत आहे, त्यासाठी शांतता समितीची बैठक जे संपन्न झालेली आहे जालना शहरामध्ये. त्यामध्ये सर्व लोकांनी शांतता आणि हसीखेळीच्या वातावरणामध्ये हे सगळे कार्यक्रम पार पडतील अशी ग्वाही सर्व नागरिकांच्या वतीने देण्यात आलेली आहे. तसेच प्रशासनाच्या वतीने सर्व सूचना त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. काही समस्या त्यांनी जो रेज केली, काही खड्ड्याबद्दल, तारबद्दल, त्याच्याबद्दल आता आम्ही रूट पाहणी करणार आहोत MSEB नगरपालिकाचे अधिकाऱ्यांसोबत. आणि त्याच्यावर 19 तारीखच्या अगोदर म्हणजे उद्याच्या दिवशी आणि आज रात्रीमध्ये जो काही सुधारणा आहे ते केली जाईल. सगळे सण उत्सव शांततेत पार पडेल अशी आम्हाला खात्री आहे. त्यासाठी बंदोबस्त एक SRPF कंपनी, 550 होमगार्ड आणि जिल्हा पोलीसचा पूर्ण बंदोबस्त, तसेच कॅमेरा, ड्रोन कॅमेरा हे सगळा वापरचा नियोजन आम्ही केलेला आहे. जालना शहरात डीजेला परवानगी दिली कसे? डीजेची परवानगीचा विषय नसतो, पण तो डीजे वाजला की तो माननीय हायकोर्टाचे 75 डेसिबलमध्ये बसत नाही, म्हणून तो बसत नाही म्हणून तो त्याला परवानगीचा विषयच येत नाही. पण कोणी जर त्या डेसिबलमध्ये 1-2 बॉक्स लावत आहे तेवढ्यापर्यंत आम्ही ते कन्सिडर करू. सर, सध्या ऑल आउट ऑपरेशन ते सुरू आहे संदर्भात आता सण उत्सव आहे. ऑल आउट ऑपरेशन जर रात्री 9:30-10 वाजेपासून पोलीस जालना शहरामध्ये घेत आहे. चौघे पोलीस स्टेशन, DYSP, ॲडिशनल SP, मी आणि हे आपला असाच सतत सुरू राहणार आहे. त्याचा नागरिकाकडून चांगला प्रतिसाद भेटत आहे. आणि सर्व नागरिकाला पण आवाहन आहे की रात्री झाल्यानंतर बिनकामाने बाहेर फिरू नको. आता जर खूप गर्दी आहे तर कोण ॲक्च्युअल फिरतो कामासाठी आणि कोण त्यामध्ये क्रिमिनल आहे ती कळत नाही, म्हणून ही ऑल आउट ऑपरेशन आम्ही घेत आहोत आणि ही असा सतत सुरू राहणार आहे. थँक्यू.